नाझिया इलाही खानचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करा, परतूरकरांची ठाम मागणी. समाजात विष कालवणाऱ्या नाझिया खानवर BNS अंतर्गत कारवाई करा, परतूरमध्ये संताप. सोशल मीडियाचा वापर समाज जोडण्यासाठी की समाजात विष कालवण्यासाठी, हाच मोठा प्रश्न आता उपस्थित झालाय. कारण पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या पत्नी आणि मुस्लिम समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या नाझिया इलाही खान विरोधात आता जनतेचा आक्रोश तीव्र झालाय. होय, नाझिया इलाही खानवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज परतूर येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना एक जाहीर निवेदन देण्यात आलं. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुक माध्यम कोणतंही असो, तिथं फक्त आणि फक्त इस्लाम धर्मांविषयी काल्पनिक, बनावट आणि अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन व्हिडिओ प्रसारित करायचे, हाच धंदा या महिलेने मांडलाय, असा संतप्त आरोप परतूरमधील नागरिकांनी केलाय. हिंदू मुस्लिम समाजात उभी फूट पाडण्याचा आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलंय. विशेष म्हणजे या नाझिया इलाही खान नावाच्या महिलेवर देशभरात आधीच अनेक गुन्हे दाखल आहेत, तरी हिची मुजोरी थांबलेली नाही. भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत या महिलेवर तात्काळ गुन्हा दाखल करा, तिचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करा आणि हिला गजाआड करा, अशी ठाम मागणी आता परतूर शहर आणि तालुक्यातून केली जाते. आता प्रशासन यावर काय पाऊल उचलतं आणि या चिथावणीखोर महिलेला कायद्याचा हिसका दाखवणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज या ठिकाणी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब परतूर यांना एक निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. निवेदनाचा विषय आहे की सोशल मीडियावर नाझिया इलाही खान हिने पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या पत्नी व मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह व धार्मिक भावना दुखावणारे व्हिडिओ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण केल्याबाबत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदन SDM साहेबांनी स्वीकारलेलं आहे. मला या ठिकाणी विशेष बाब सांगायची म्हणजे सदर महिलेविरुद्ध देशातील विविध राज्यामध्ये व पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी व गुन्हे दाखल झाल्याची माहिती सोशल मीडिया व वृत्तमाध्यमातून समोर आली आहे. तरी देखील ती सातत्याने आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीता याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन शासनाने, सरकारने याच्यावर कठोर अशी कारवाई करायला पाहिजे. कोणत्याही सुफी संताबाबत कोणत्याही धर्माचा व्यक्ती, महिला जर आक्षेपार्ह शब्द वापरत असेल, करत असेल, तर त्याच्यावर नक्कीच कठोर अशी कारवाई केली गेली पाहिजे, अशी आमची सर्वांची या ठिकाणी आग्रहाची मागणी आहे. आणि त्याच्यावर कठोर कार्यवाही व्हायला पाहिजे, नसता आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू. धन्यवाद.